पडेल कॅन्टीन येथील 3 दुकानं फोडून सुमारे 8,800 रुपये रक्कम चोरून नेली आहे। बुधवारी सकाळी चोरी झाल्याचं दुकान मालकाचे निदर्शनास आले। शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित चोरटा कैद झालाय, मात्र त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आहे व डोक्यावर टोपी दिसत आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडेल कॅन्टीन येथे चोरट्याने मंगळवारी रात्री 3 दुकानं फोडली। यामध्ये जगदीश सखाराम येंडे यांच्या मालकीचे आशीर्वाद बंगल स्टोअर हे बांगड्यांचे दुकान, या दुकानाचे शटरचे कुलूप फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून 5,000 रुपये चोरले। नेहमी सकाळी 7:30 वाजता दुकान उघडून ते रात्री 9 वाजता दुकान बंद करीत। मंगळवारी रात्री 9 वाजता दुकान बंद करून ते घरी गेले। बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जगदीश येंडे यांना पडेल कॅन्टीन येथून तुमच्या दुकानाचे अर्धे शटर उघडलेले आहे असा फोनवरून आल्यानंतर येंडे हे तात्काळ सकाळी दुकानाकडे आले। यावेळी त्यांना दुकानाचे कुलूप फोडलेले दिसले। दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दुकानाच्या आतील काचेच्या पार्टिशनची उजव्या बाजूची काच फोडलेली होती आणि बाजूला लोखंडी शीक ठेवलेली होती। तसंच ड्रॉवरमध्ये ठेवलेले 5,000 रुपये चोरून नेले होते। तसंच पडेल कॅन्टीन येथील विशाल पांगेरकर यांच्या सलगर चहा या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून 1,400 रुपये, तर स्वप्नील कोकरे यांच्या स्वप्नील बेकरीचे कुलूप तोडून 2,400 रुपये चोरून नेले। याबाबतची तक्रार तिन्ही दुकान मालकांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली। बुधवारी सकाळी 6 वाजता हा चोरीचा प्रकार निदर्शनास आला। त्यानंतर त्यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात कळवले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, दशरथ चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत जाधव यांनी पडेल कॅन्टीन येथे घटनास्थळी येऊन पाहणी करून माहिती घेतली। त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आलं।